ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राजकारण तापलं। प्रणिती शिंदेंवर टीका करताना भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान। पाहुयात नेमकं घडलंय काय। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे। त्यामुळे भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कमालीचा वाढलेला आहे। सोलापूर महापालिकेतही भाजपला चांगले यश मिळालेले आहे। यानंतर आता काँग्रेसच्या खासदाराने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप मंत्र्यांची जीभ घसरली असून त्यामुळे राजकारण आता चांगलंच तापलेलं आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची जीभ घसरली। त्यामुळे स्थानिक राजकारणात याचे तीव्र पडसाद पाहायला मिळणार आहेत। आगामी सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये यावरून राजकारण आणखीनच तापण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। महापालिका पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहिले होते। या पत्रात त्यांनी झुकना हमारी फितरत नहीं, 2 कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ असली छलांग लगाने, अशी टीका केली होती। या विधानावर जयकुमार गोरे यांनी टीका करताना 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे हैं, वह भी टांग ऊपर, या भाषेत टीका केली। त्यामुळे आगामी जिल्हा पंचायत समिती परिषद निवडणुकीच्या तोंडावर हे राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे। अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा नारा दिलेला आहे। जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे काँग्रेस नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजप यश मिळवण्यासाठी अत्यंत प्रयत्नशील पाहायला मिळत आहे।